Okay, we will start in 4 to 5 minutes. We will start in 5 minutes after joining of
ओके. सो आज आपण काय करणार आहे, आपण आपला जो पण प्रोजेक्ट आहे, ओके, त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स बघणार आहे. ठीक आहे, की तुम्हाला प्रोजेक्ट बनवताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे किंवा कोणकोणते पॉइंट्स माइंडमध्ये ठेवायचे आहे. ओके, याच्यामध्ये आपण थोडासा पार्ट हा पण बघणार आहे की तुमच्या प्रोजेक्टच्या मध्ये जसं तुमचे प्रेझेंटेशन वगैरे आहे. ओके, तुम्हाला प्रेझेंटेशनच्या वेळेस काय डेटा लक्षात ठेवायचा आहे, काय काय गोष्टी शो केल्या पाहिजे, तुम्ही कसं काय गोष्टी प्रेझेंट केल्या पाहिजे. वी आर गोइंग टू सी ऑल दोज थिंग्स, की एक तुमच्या प्रोजेक्टच्या वेळेस आता आपण मॅक्सिमम पार्ट जो आहे दॅट विल बी टेक्निकल, पण तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय प्रेझेंटेशन वगैरे ह्या ज्या गोष्टी नॉन टेक्निकल, की ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, पण तुमचे पॉइंट्स काय असले पाहिजे आणि कोडिंग मधले कोणते पार्ट्स तुम्ही ऍज अ जस्टिफिकेशन किंवा तुम्ही कोणती गोष्ट सर्च कशी केली आहे, का बरं तीच गोष्ट घेतली आहे, हे तुम्ही जस्टिफाय कसं करणार, ह्या गोष्टी आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट असतो. जस्ट अ सेकंड. ओके. सो याच्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट असतो यार, वॉटरफॉल मॉडेल. आता वॉटरफॉल मॉडेल म्हणजे तुमच्या फक्त प्रोजेक्टसाठी नाही, तुम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करता, ओके, त्या केसमध्ये हे वॉटरफॉल मॉडेल तुम्हाला कामा येतं. आता फर्स्ट पार्ट काय असतो, कोणताही प्रोजेक्ट तुम्ही जर ठरवलाय, ओके, की आता प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय करायचं. ओके, सपोज आता तुमच्यापैकी एकाचाच प्रोजेक्ट फिक्स झालाय, दॅट इज हाऊस प्राइस प्रेडिक्शनचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तर पहिला स्टेप जो आहे दॅट इज अनालिसिस. अनालिसिस मध्ये तुम्ही काय सांगणार आहे, की तुम्हाला काय डेटा रिक्वायर्ड आहे, ओके, काय इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे टू मेक दॅट प्रोजेक्ट. आता या केसमध्ये काय असणार आहे, तुम्ही क्लायंटला विचारणार या गोष्टी. ओके, येस, तर क्लायंट तुम्हाला काहीतरी डेटा देणार आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही अनालाइज करणार. आता मला काय करायचं आहे, मला हाऊस प्राइस प्रेडिक्शनचा प्रोजेक्ट करायचा आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये कन्सिडरेशन काय राहील पहिले अनालिसिस करताना, की माझ्याकडे डेटा सेट आहे का प्रेडिक्शनसाठी. ओके, मग आता जेव्हा तुम्ही प्रेडिक्शन करताय, लेट्स कन्सिडर वी आर प्रेडिक्टिंग हाऊस प्राइस. ठीक आहे, येस. सो आपण जो प्रोजेक्ट बनवतोय तेच हाऊस प्राइस प्रेडिक्शन. ओके, जस्ट अ सेकंड. चार्ट खूप मोठा आहे. बस. ओके, ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे,
ओके, सो दिस इज आवर वॉटरफॉल मॉडेल. आता वॉटरफॉल मॉडेलमध्ये सगळ्यात पहिले आपण काय कन्सिडर करणार आहे? वी आर गोइंग टू कन्सिडर द अनालिसिस पार्ट. आता अनालिसिस पार्ट मध्ये खरं काय अनालिसिस केलं पाहिजे? ओके, सो आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे सिम्पली, की पहिले अनालिसिस. अनालिसिस म्हणजे काय? तुमच्या जे पण प्रोजेक्ट आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे. ओके, येस, तुमच्या प्रोजेक्टची एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय आहे. ओके, आता आपल्या प्रोजेक्टचं नाव काय आहे? हाऊस प्राइस प्रेडिक्शन. येस, हाऊस प्राइस प्रेडिक्शन. आता याच्यामध्ये आपण कोणते गोष्टी प्रेडिक्ट करणार आहे आणि आपल्याकडे डेटा काय आहे? तर आपल्याकडे डेटा काय आहे? सपोज काय काय लागू शकतं या प्रोजेक्टसाठी, हे गोष्ट आपल्याला बघणार आहे. तर काय लागणार आहे? पहिली गोष्ट, हाऊसच्या प्राइसेस कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड असतात. येस, कोणकोणत्या फॅक्टर्सवर तुमच्या जे पण हाऊसच्या प्राइसेस आहे ते डिपेंड कशावर असतात ते आपल्याला माहिती पाहिजे. आता दोन तीन गोष्टी असतात. आता आपण जे पॅरामीटर्स आहे रिअल लाईफ पॅरामीटर्सच्या जवळपासचा डेटा घेणार. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला डायरेक्ट कम्प्लीट प्रोजेक्ट इथेच करून दाखवेल. ठीक आहे, 90% जे पार्ट आहे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला मी ऍज इट इज इथे परफॉर्म करून दाखवेल. पण त्याच्यामध्ये जेवढे पण ऍडिशनल फीचर्स आहेत त्या गोष्टी तुम्हाला स्वतः ऍड करायच्या आहे. ओके, त्या स्वतः तुम्हाला ऑन युअर स्टडी ऍड करायच्या आहे. ठीक आहे, सो आता हाऊस प्राइस कशा कशावर डिपेंड राहते. आता ऑलरेडी आपण हा प्रोजेक्ट एकदा केलेला आहे. ओके, सो काय असणार आहे गोष्टी? पहिली गोष्ट आहे तुमचं एरिया. ओके, तुमचा जो पण स्क्वेअर फीट मध्ये एरिया असेल तो तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर किती नंबर ऑफ बेडरूम्स आहे. ओके, येस, मग किती नंबर ऑफ बाथरूम्स पण आहे. येस, ओके, घर किती जुनं आहे. त्याच्यानंतर लोकेशनचा काय स्कोर आहे. लोकेशन म्हणजे काय? सपोज काही जे एरिया असतात ते असतात प्रीमियम एरियाज. ओके, काही जे एरियाज असतात दे आर नोन ॲज प्रीमियम एरियाज. त्या एरियामध्ये जे रेट्स असतात दे आर क्वाईट हाय. जसे काही कमर्शियल झोन असतात, सिटीच्या जवळ झोन असतात, कोणकोणते एरिया थोडे क्लीन असतात जिथे तुमचे MLA वगैरे राहत असतात, त्या झोनची जी प्राइस आहे ती हाय असते. ओके, तर जेव्हा तुम्ही बँकमध्ये एखादं होम लोन वगैरे टाकताय ना, तर त्या लोनची पण सपोज एरिया सेम असेल, दोन जागेवर तुम्ही जमिनी घेतल्या, एक जमीन आहे कमर्शियल झोनमध्ये आणि एक आहे थोड्याशा रिमोट एरियामध्ये. एरिया सेम आहे दोघीसाठी, तुम्ही सपोज लोनला अप्लाय केलं तर काय होतं, दोन्ही जागेसाठी लोनची जी अमाऊंट आहे ती कमी जास्त असते. कमर्शियल एरियाला तुम्हाला लोन जास्त मिळेल ऍज कम्पेअर टू रिमोट एरियाज. मग का बरं? त्या एरियाचं काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं, काही बिझनेस ओरिएंटेड प्रॉफिट असतो त्याच्यामध्ये, तर त्या झोन मधल्या प्राइसेस हाय असतात. म्हणून आपण याला काय नाव दिलंय? लोकेशन स्कोर दिलेलं आहे. आधी आपण केला होता कशाच्या बेसिसवर? एज, बेडरूम्स आणि एरिया, एवढ्याच गोष्टींच्या बेसिसवर. आता मी याच्यात दोन तीन पॅरामीटर्स आपण ऍड केले या केसमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता लोकेशन स्कोर तर झाला आणि लास्ट जे आपण टार्गेट आहे आपलं दॅट इज युअर प्राइस. आता हा पार्ट झाला इथे कम्प्लीट. हे काय आपल्याला या बेसिसवर प्रोजेक्ट करायचं आहे. पण ऍज अ क्लायंट पर्स्पेक्टिव्ह मला दुसरी गोष्ट काय पाहिजे, की तुमचा UI काय राहील. येस, GUI ग्राफिकल युजर इंटरफेस काय असणार आहे, त्याच्यामध्ये काय ऑप्शन्स असतील, काय काय शो झालं पाहिजे, युजर कडून तुम्ही डेटा कसा घेणार आहे, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तुम्हाला सांगता येईल का की आपण आतापर्यंत एवढ्या सगळ्या सेशन्स मध्ये कोणता ग्राफिकल युजर इंटरफेस किंवा कोणता GUI शिकलोय की ज्याच्यामध्ये आपल्याला विजिबल सॉफ्टवेअर दिसतंय ऍक्च्युली डोळ्यांना? त्यास सांगता येईल का कोणाला? की आपण ऑनलाईन आता आपण आतापर्यंत जेवढे सेशन्स घेतले त्याच्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यात आपण ऍक्च्युअल GUI म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल ग्राफिक्स दिसत आहे आपल्याला डोळ्याला आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करून सॉफ्टवेअर सारखे बटन्स वगैरे क्लिक करतोय, अशी कोणती युटिलिटी बघितली आहे का आपण? येस, बघितलंय का असं काही? सांगता येईल का?
यस, एनी आयडिया? बोला. अशी काही एंटिटी बघितली का तुम्ही की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं युजर इंटरफेस भेटतोय, त्याच्यात बटन्स दिसत आहे, आपल्याला विजिबल इनपुट देता येत आहे युजरला सॉफ्टवेअर सारखं? ठीक आहे. सो आपण आपल्या सिनारिओ मध्ये जो जिओ आय बघितलाय दॅट इज पिक एंटर. ओके. आता जनरली जे AI ML किंवा डेटा सायन्सचे प्रोजेक्ट, स्पेशली डेटा सायन्सचे प्रोजेक्ट असतात, त्यांना तुम्हाला जँगो, फ्लास्क असे जे वेब डेव्हलपमेंट ऍप असतं यांचे GUI युटिलाइज करावं लागतं, किंवा मग स्ट्रीमलिट म्हणून एक UI आहे तो यूज करावा लागतो. पण दॅट इज आउट ऑफ अवर स्कोप. ठीक आहे. सो मग बेस्ट ऑप्शन काय आहे की वी आर गोइंग टू यूज द टिकेंटर पार्ट फॉर ग्राफिकल युजर इंटरफेस. बट आत्ताच्या कंडिशनला वी आर नॉट गोइंग टू डील अबाउट दिस. ओके. हे आपण जे आपले नेक्स्ट सेशन राहतील, एंडचे सेशन्स राहतील, त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये आपण हे सगळं बघणार आहे. ओके. सो आता माझं काय फिक्स झालं की UI काय यूज करणार आहे मी. आय एम गोइंग टू यूज UI ऑफ, येस, टिकेंटर. आणि माझ्याकडे काय पॅरामीटर्स आहे, कोणत्या पॅरामीटर्सवर काम करणार आहे मी, या गोष्टींवर काम करणार आहे. त्याच्यामध्ये पण फर्स्ट आपला मेन टास्क काय राहील की कोणता अल्गोरिदम याच्यासाठी सुटेबल आहे. सो आपल्याकडे डेटा सेट आपण घेऊन ठेवणार, सगळ्या गोष्टी टेस्ट करणार, आणि त्याच्यानंतर आपण त्याचं फायनल जे पण GUI आहे ते प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. मग आपल्या वॉटर फ्लो मॉडेलच्या अकॉर्डिंग, सपोज आपल्याला जे वॉटर फ्लो मॉडेल आहे त्याच्यामध्ये आपला पहिला पार्ट आला एनालिसिस. त्याच्या बेसिसवर आपण काय अनालाइज केलं आहे की आपल्याला कोणता डेटा गरजेचा आहे. ओके. सो अनालिसिसचा पार्ट झाला. सेकंड काय, डिझाईन. ओके. ये सेकंड थिंग इज युअर डिझाईन. जस्ट अ सेकंड. ओके, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. ओके. सो सेकंड पार्ट इज डिझाईन. आता डिझाईन मध्ये काय काय आहे. डिझाईन मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे काय काय ऑप्शन आहे. यू आर हॅव्हिंग मॅट प्लॉट लिब, की तुम्ही प्रॉपर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवू शकता. येस. स्कॅटर प्लॉट म्हणा किंवा तुमचं लिनियर ग्राफ म्हणा. ठीक आहे. त्या फॉर्म मध्ये तुम्ही काय दाखवू शकता, याचं जे पण प्रेडिक्शन्स आहे. ओके, की तुमचे प्राइसेस कोणत्या एरियाच्या हिशोबाने कसे आहेत वगैरे, तुम्ही सगळं ते दाखवू शकता. फॉर दॅट वी आर हॅव्हिंग मॅट प्लॉट. डिझाईनच्या कन्सेप्ट मध्ये अजून काय आहे आपल्याकडे, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की वी कॅन डिझाईन अ गुड ग्राफिकल युजर इंटरफेस युझिंग युअर, येस, युझिंग युअर टिकेंटर. सो डिझाईनचा पार्ट पण तुमचं झालं. आता माझं ठरलंय की मला काय काय डेटा सेट यूज करायचा आहे. ओके. डिझाईन कसं ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये मॅटप्लॉटलिब आणि टिकेंटर या गोष्टी मला कशासाठी कामा येतील, फॉर डिस्प्ले पर्पज, की ऍक्च्युअल व्हिज्युअलायझेशन कसं असणार आहे ऑफ युअर वर्किंग सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर मेन पार्ट आहे दॅट इज युअर इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन मध्ये काय येणार की तुम्ही या गोष्टींसाठी कोणता अल्गोरिदम यूज केला पाहिजे. टेस्ट आणि ट्रेन करताय तेव्हा कितीचा तुम्ही टेस्टिंग डेटा किती पर्सेंट ठेवला पाहिजे, ट्रेनिंग डेटा किती पर्सेंट ठेवला पाहिजे. मग तुमचं मॉडेल कोणतं यूज केलं पाहिजे, जसं जर लिनियर रिग्रेशन वगैरे आहे. ओके. लॉजिस्टिक रिग्रेशन आहे, SVM मशीन आहे. ओके. येस. के मीन्स आहे, के नियरेस्ट नेबर आहे. मग तुम्ही त्याच्यामधून काय यूज केलं पाहिजे आणि त्याचं रिझन काय आहे. ओके. त्याच्यानंतर येतो तुमचा टेस्टिंग पार्ट. आता टेस्टिंग पार्ट मध्ये लक्षात ठेवायचंय तुम्हाला, लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलंय, के व्हॅलिडेशन. ओके. क्रॉस व्हॅल्यू व्हॅलिडेशन बघितलंय आपण. तर त्या व्हॅलिडेशन थ्रू सगळे अल्गोरिदम तुमच्या डेटा सेटवर, जो पण प्रोजेक्टसाठी डेटा सेट यूज करताय, तर त्याने सगळ्यांचा स्कोर काढायचा युझिंग टेस्टिंग. ओके. म्हणजे तुम्ही टेस्टिंग करताय, काय करताय, क्रॉस व्हॅल्यू व्हॅलिडेशन यूज करायचं, जे आपण मागच्या सेशन्स मध्ये शिकलो आहे. ठीक आहे. येस. तर त्या व्हॅलिडेशन करूनच तुमचा फायनल ठरवायचंय की तुम्हाला कोणता अल्गोरिदम यूज करायचा आहे. त्याचा कोड पण सेव्ह करून ठेवायचा आहे, एक्सटर्नलला सांगायचं
की आम्ही एवढी टेस्टिंग केली आहे आणि त्याच्यानंतर फिक्स केलं आहे की कोणता काय म्हणता अल्गोरिदम यूज करायचा आहे. ठीक आहे. लास्ट गोष्ट आहे मेंटेनन्स. ठीक आहे, मग पुढे तुम्हाला वाटलं की नाही, मला फक्त बेडरूमच्या बेसिसवर किंवा एरियाच्या बेसिसवर नाही करायचंय, मला काय पाहिजे, सिटीचे झोन्स बनवायचे, त्या झोन्सच्या हिशोबाने मला डेटा सांगायचा आहे. ओके. येस, पिन कोड असतात, पिन कोडच्या हिशोबाने पण तुम्ही सॉर्ट करू शकता डेटा. येस, मग पार्किंग, पार्किंग आजकाल खूप मोठा इश्यू आहे, मेजर इश्यू आहे. मग पार्किंग अवेलेबल आहे का, टेरेस गार्डन वगैरे काही अवेलेबल आहे का, तुमच्याकडे गॅलरीज आहे का अवेलेबल, ओके, इंटिरियर आहे का ऑलरेडी. तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही डेटा सेट मध्ये ऑन युअर ओन ऍड करू शकता. आता जर, ठीक आहे, आता टेस्टिंग मेंटेनन्स झाला, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार परत, मेंटेनन्स वरून कुठे येणार, परत इथे जम्प करणार. कसं काय आणि का बरं, तर कोणताच प्रोजेक्ट आहे ना तो परफेक्ट नसतो. ओके, त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होतात. मग इम्प्रुव्हमेंट साठी तुम्ही काय करणार, इथून इथे जम्प करणार. ठीक आहे. आता सपोज मी ऑनलाईन सर्च केलं, ठीक आहे, लेट्स सर्च ऑनलाईन फॉर द डेटा सेट्स. ओके, सो मी इथे काय म्हणतोय, ओके, लेट्स डिलीट दिस वन. ठीक, ओके. नाव इथे मला काय करायचंय की हाऊस प्राइस प्रेडिक्शन, हाऊस प्राइस प्रेडिक्शन प्रोजेक्ट असं सर्च केलंय मी. ठीक आहे. बघा आता इथे भरपूर वेगवेगळ्या साईट्सवर आपल्याला डेटा मिळू शकतो. आता इथे बघा, ही एक साईट आहे, काय, गिग्स फॉर गिग्स, चांगली साईट आहे. ओके, याच्यावर प्रोजेक्ट अवेलेबल असेल. बघा आता इथे MSS म्हणून काय आहे, सेल्स रिगार्डिंग डेटा आहे. MS झोनिंग म्हणजे काय, तुमचे जसं मी सांगितलं पिनकोडच्या बेसिसवर किंवा प्रीमियम कमर्शियल हाऊस झोन्स, ओके, रेसिडेन्शियल झोन ते तुम्ही बनवू शकता. लॉट साईज, ओके. येस, आता आपण जो पण एरिया घेतोय तो काय करतोय, आपण कन्सिडर घराचा कार्पेट एरिया कन्सिडर करतोय. ठीक आहे, मग तुमचे लॉट एरिया, लॉटचं कन्फिगरेशन काय आहे, कन्फिगरेशन म्हणजे काय, रोड साईड आहे का तुमचं घर, किंवा कॉर्नर प्लॉट आहे का, वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या आहेत. पण हा डेटा सेट कोणता आहे, येस, हा डेटा सेट कोणता आहे, हाऊस प्राइस प्रेडिक्शन. ओके. आता हा जो डेटा सेट आहे तो इंडियाचा किंवा महाराष्ट्राचा नाहीये, आपल्या एरियामध्ये कामा येईल असा हा पार्ट नाहीये. ओके का, टोटल बेसमेंट एरिया, आता आपल्या इकडे जनरल बेसमेंट कन्सेप्ट नसते. तर हा जो डेटा सेट आहे हा कोणाचा साईडचा. ठीक आहे, लेट्स चेक दिस डेटा सेट. लेट्स डाउनलोड दिस डेटा सेट. ओके, याचा आहे हाऊस प्राइसिंग प्रेडिक्शन. ओके, आता हा डेटा सेट बघा दिसतो कसा. येस, आता या वे मध्ये हा डेटा सेट तुम्हाला शो होतोय. येस, बिल्डिंग टाईप काय ते, फार्म हाऊस वगैरे वगैरे असं त्यांनी वेगळे टाइप्स दिलेले आहेत. आता हा डेटा सेट जो आहे हा पहिली गोष्ट इंडियाचा नाहीये, हा डेटा सेट US चा आहे, तिथल्या सिटीज मधला आहे. तर आपल्या प्रोजेक्टसाठी, ओके, जस्ट सेकंड, मी स्क्रीन शेअर नाही केली तुम्हाला. हा, बघा हा डेटा सेट काय आहे तुमचा. येस, हा कशासाठी आहे, तुमचे US वगैरेचे जे घर आहेत त्यांच्यासाठी आहे. आपल्या कामाचा हा डेटा सेट नाहीये. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट बनवता ऍक्च्युअल मध्ये, तर तुमचा जो पण डेटा सेट गोळा करायचा तो लोकल डेटा सेट गोळा करायचा. इंडियामध्ये सर्च करायचं की इंडियाचे जे लोकल डेटा सेट आहे ते कोणाकडे असतील. magicbrick.com म्हणून एक आहे की ज्याच्यावर रेंटने घरं किंवा सेलला घरं असतात. मग 99acres.com म्हणून वेबसाईट आहे, तर त्यांचा डेटा सेट सर्च करायचा, तो डाउनलोड करायचा आणि त्याच्यावर प्रोसेस करायची. कारण की तुम्ही प्रोजेक्ट बनवताय, इंडियात वापरणार आहे, तुमच्या लोकलाइट झोन मध्ये वापरणार आहे, त्यासाठी त्या लेवलचा प्रोजेक्ट असला पाहिजे, त्या कामाचा डेटा सेट असला पाहिजे. नाही तर काय होईल, तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन डेटा सेट अवेलेबल आहे. येस,
त्यानंतर ऑनलाईन सगळा डेटा अवेलेबल आहे, तुम्ही तोच काय करणार, कॉपी पेस्ट करणार आणि युटिलाइज करणार. तर काहीच उपयोग होणार नाही तुम्ही जेवढा एवढा स्टडी केलाय. बघा आता इथे सगळं त्यांनी प्रोसेस दिलेली आहे, आपल्याला एवढ्या प्रोसेसेसची गरज नाहीये. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने प्रोजेक्ट बनवणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये असं नाही की त्याच वेबसाईटवर डेटा आहे. आता सेकंड वेबसाईट बघा, तिचं नाव केगल. ओके, याच्यावर बरेच डेटा सेट्स अवेलेबल असतील. ओके, केगलवर तुमच्यासाठी म्हणजे असं समजा थाउजंड ऑफ डेटा सेट्स आहेत. कार सेल्सचा आहे, हाऊस सेलचा आहे. ओके, चाललेलं आणि म्हणजे सगळे राहते रिअल म्हणजे डेटा समज सेट्स आहेत. काय आहे का नाही. ओके, सगळे जे आहेत ते रिअल डेटा सेट आहे. ठीक आहे. येस. सो आता याच्यामध्ये जो डेटा सेट आहे, लेट्स चेक द इनपुट. बघा इथे काय, हाऊस प्राइसेसचा डेटा दिलेला आहे आणि त्यांनी बघा खूप छान चार्टच्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. काय, जो पण डेटा सेट आहे त्याचा आयडी आहे, युनिक आयडी. मग डेट्स आहे कलेक्शनच्या, त्यानंतर प्राइसेस आहे, तुमचे बेडरूम साईज वगैरे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. सो लेट्स डाउनलोड दिस. ठीक आहे, आपण साइन इन वगैरे टाळूया. ठीक आहे, इथेच आपण ऑब्झर्व करून घेऊया डेटा सेटला. ठीक आहे, आता डेटा सेट मध्ये अजून काय काय आहे ते बघूया. काय आता, बेडरूम्स बाथरूम्स, स्क्वेअर फीट काय कशाची साईज आहे, लिव्हिंग म्हणजे तुमचं हॉल जो असतो मेन हॉल, त्याची साईज आहे. ओके, त्यानंतर अजून काय प्रोव्हाइड केलं त्यांनी, स्क्वेअर फीट ऑफ लॉट, पार्किंग लॉट जो असतो तुमचा तो किती मोठा आहे किंवा तुमचा टोटल एरिया किती आहे. ओके, येस तो. त्यानंतर किती फ्लोअर्स आहे, किती मजले आहेत, एक दोन, किती मजली घर आहे, डुप्लेक्स आहे, ट्रिप्लेक्स आहे. मग वॉटरफ्रंट म्हणजे काय, तुमचं काही स्विमिंग पूल वगैरे असं काही आहे का, चांगला व्ह्यू आहे का. ओके, तर हे सगळ्या गोष्टी त्यांनी इथे मेन्शन केल्या आहेत त्या डेटा सेटमध्ये. तर तसंच काय करायचं, तुमच्या एरियाचा स्वतः डेटा सेट कलेक्ट करायचं, वेगळ्या साईट्स वरून कलेक्ट करा किंवा चॅट जीपीटीला सांगा की काय मला magicbricks.com वरून नाशिकचा डेटा द्या किंवा येवल्याचा डेटा द्या. ओके, प्रॉपर्टी रिगार्डिंग किंवा 99 एकर्स वरून मला डेटा द्या. ओके, येस. आता हे जे आहेत ते सगळे काय दुसऱ्या कंट्रीजचे डेटा सेट्स आहेत. ठीक आहे, तर ट्राय काय करायचं, ऑन युअर ओन डेटा सेट कलेक्ट करायचे. आता बघा इथे काय, गिटअप. ठीक आहे, आता गिटअपवरही कोणीतरी डेटा सेट टाकलेलाच आहे. ओके, मी कोड दिला, आय थिंक डेटा सेट नाही दिलाय. जस्ट सेकंड, डेटा यूएसआय मध्ये चेक करूया आपण काय सेट्स. आता डेटा जेव्हा तुम्ही कोणताही प्रोजेक्ट बनवता तेव्हा गिटहबवर टाकल्यावर तुम्ही तुमच्याबद्दल रीडमी म्हणून एक फाईल बनवता. बघा आता आपण काय करतोय, आता हे एकाने प्रोजेक्ट बनवलेला आहे इथे. ठीक आहे, त्यांनी काय केलंय बघा, डेटा कलेक्शन. ओके, जे आपण पण करतोय सीएसव्ही फाईल थ्रू. डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, तुम्ही मॅटप्लॉटलिब थ्रू दाखवणार. त्याच्यानंतर टेस्ट, आपला ट्रेन, टेस्ट आणि स्प्लिट. ओके, ते पण आपण करतोय करंटली. रिग्रेशन मॉडेल कोणते यूज करायचे ते आपण बघतोय. आपण हे एक्स जी बूस्ट यूज नाही करत फक्त. आणि मॉडेलचं इव्हॅल्युएशन म्हणजे आपण किती त्याच्यात एरर आहे वगैरे, त्या गोष्टी आपण बघतो आहे या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, सो लेट मी चेक की यांच्या याच्यात डेटा सेट कुठे दिला गेला आहे. की याच्यात डेटा सेट मेन्शन नाहीये. जस्ट सेकंड, यांच्या फोटोमध्ये आहे का बघूया आपण डेटा सेटचा पाथ. जस्ट सेकंड, इट विल टेक अ. ओके, लेट इट बी. त्याला खूप जास्त टाइम लागतो लोड व्हायला.
एक काम करूया, रॉ शो होतोय का बघूया. की ते पाथ दिसतोय का कुठे? ओके, इथे पण जो डेटा सेट आहे तो काय, कॅलिफोर्निया हाऊसिंग. आपल्याला तो नकोय. हा कुठला आहे? एसके लर्न मध्ये डेटा सेट्स मध्ये फेच कॅलिफोर्निया हाऊसिंग. येस. जस्ट अ सेकंड, बघूया आपण आपल्या याच्यात मिळतो का आपल्याला. ओके, आता मी माझ्यासाठी ऑलरेडी माझा डेटा सेट काढून ठेवला आहे. ओके, सो त्याची काही गरज तर नाहीये. बट आता तिथे आपल्याला दिसलं की काय, ते सुद्धा काय, ते काय करताय, जे पण ऑनलाईन डेटा सेट अवेलेबल आहे तो यूज करताय. सो या कोडला मी थोडंसं खाली ठेवून देतो. काय फ्रॉम स्केलर डेटा सेट्स इम्पोर्ट काय कॅलिफोर्निया हाऊसिंग काहीतरी होतं ना, हा बघा, कॅलिफोर्निया हाऊसिंग अवेलेबल आहे. ओके. सो पण हा काय कॅलिफोर्नियाचा आहे, आपल्या प्रोजेक्टच्या युटिलायझेशनच्या कामाचा हा नाहीये. ठीक आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू सर्च आवर ओन डेटा सेट्स. ओके, वी हॅव टू सर्च आवर ओन डेटा सेट. आताच्या कंडिशनला मी काय केलंय, टेम्पररी एक डेटा सेट बनवलाय. ओके, आता प्रोजेक्टचा जो पार्शियल पार्ट आहे तो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, प्रोजेक्ट कसा बनवायचा आहे. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही तुमच्या साईडने आता तुम्ही काय काय करायचंय. ओके. सो ठीक आहे, मी याला थोड्या वेळाने डिलीट करतो आणि तुमच्या ग्रुपवर मी एक हे टाकतोय, डेटा सेट टाकतोय. ठीक आहे. जस्ट अ सेकंड. इथे मी एक फाईल पेस्ट करून देतो तुम्हाला, डेटा डॉट सीएसव्ही मध्येच. येस, दॅट इज हाऊस प्राइस सीएसव्ही. आता बघा याच्यामध्ये काय काय आपल्याकडे. येस, स्क्वेअर फीट मध्ये एरिया, बेडरूम्स, बाथरूम्स, एज, लोकेशन आणि प्राइस. आधीच्या याच्यात काय होतं आपलं, एरिया होता, बेडरूम्स होते. ओके, बस. ठीक आहे. आणि एज होते. आता आपण दोन जे एलिमेंट्स आहे लाईक बाथरूम्स आणि लोकेशन स्कोर. लोकेशन स्कोर इज क्वाईट इम्पॉर्टंट. येस, लोकेशन स्कोर आहे इम्पॉर्टंट पार्ट असतो. सो इथे काय करतोय मी आता, लोकेशन स्कोर सुद्धा प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे. येस. सो ओके, आता तुम्हाला काय काय पाठ करायचं. आता मी हा कोड जो आहे, सॉरी, हा जो, ही जी फाईल आहे ही तुमच्या ग्रुपवर टाकतोय. जस्ट अ सेकंड. हाऊस प्राइस.
ओके, बघा तुमच्या ग्रुपवर मी हाऊस प्राइसेस डॉट सीएसवी टाकले. आता तुम्हाला काम काय करायचं सिम्पली. सो तुम्हाला कोड कुठपर्यंत लिहायचा आहे फॉर दिस प्रोजेक्ट. येस, तुम्हाला काय काय लिहायचं याच्यामध्ये. फर्स्ट पार्ट इज युअर, जेवढं पण तुम्हाला लायब्ररीज इम्पोर्ट करायच्या त्या इम्पोर्ट करायच्या आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, रीड करायची सीएसवी. ओके, आफ्टर दॅट त्याला काय करायचंय, एक्स वाय मध्ये डिवाइड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर ट्रेन टेस्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ट्रेन टेस्ट मेथड कॉल करून घ्यायची. मग मॉडेल काय करायचं यूज करताना, यू टू यूज लिनियर रिग्रेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, ओके, मॉडेलला ट्रेन करून घ्यायचंय, त्याचा स्कोअर काढायचा आहे. ओके, तुमचं जेवण प्रेडिक्शन असेल ते प्रेडिक्शन काढायचं आहे. ठीक, जस्ट अ सेकंड. स्कोअर काढायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं जे पण एखाद्या दोन गोष्टी द्यायच्या आणि त्याच्याकडून प्रेडिक्शन घ्यायचं. ठीक आहे, ओके. जर तुम्हाला प्लॉट करता आला तर वेल अँड गुड. जर तुम्हाला जो पण डेटा आहे त्याचा सिंपल प्लॉट टाकता आला, ओके, प्लॉट टाकताना दोन तीन ऑप्शन आहे तुमच्याकडे. काय करू शकता तुम्ही, स्क्वेअर फीट वर्सेस प्राइस, बेडरूम्स वर्सेस प्राइस, असे कोणतेही दोन तीन ग्राफ तुम्ही टाकू शकता. येस, येस, तुम्ही यावेळेने ग्राफ प्लॉट करू शकता. एवढा कोड तुम्हाला करता आला पाहिजे. ओके, आता किती झाले, 5:13 झाले, 5:13. ठीक आहे, हेल्प घ्यायची असेल तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन साईट्सवर हेल्प घ्या. डायरेक्ट चॅट जीपीटी कडून घेण्याऐवजी ज्या पण साध्या वेबसाईट्स असतात त्यांच्याकडून हेल्प घ्या. ओके, डायरेक्टली ॲज इट इज आन्सर कुठूनच कॉपी करू नका. ओके, सो तिथून तुम्ही रीड करू शकता आणि त्याच्या बेसिसवर काय करायचंय तुम्हाला, सिम्पली डेटा रीड करायचा सीएस मधून, एक्स वाय मध्ये सेपरेट करून घ्यायचा. आपण जे टेस्ट ट्रेन करतो तेवढं ट्रेनिंग द्यायची. लिनियर रिग्रेशन करायचं. ट्रेन म्हणजे काय, ते फिट करतो आपण, मॉडेल डॉट फिट. त्यानंतर स्कोअर चेक करायचा आणि एखादी व्हॅल्यू त्याला देऊन बघायची, प्रेडिक्टेड डेटा घेऊन बघायचा. आणि तुम्ही एक्स वाय ऍक्सिस युटिलाइज करताय, तुम्ही काय करू शकता, प्लॉटिंग करू शकता. मग प्लॉटिंग मध्ये कोणतरी एक किंवा दोन डेटावर प्लॉटिंग करून बघायची. जसं स्क्वेअर फीट वर्सेस प्राइस करू शकता किंवा बेडरूम वर्सेस प्राइस करू शकता, जिथे एक्स ऍक्सिस वर काय राहील तुमचे स्क्वेअर फीट आणि वाय ऍक्सिस वर काय राहणार आहे तुमची प्राइस. ओके, तुम्ही पाचीच्या पाची गोष्टींसाठी ग्राफ मध्ये लाईन्स ड्रॉ केल्या तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. एवढा पार्ट तुम्ही ऑन युअर ओन करायचा आहे. ओके, 5:15 झालेले आहे. ओके, 5:30 किंवा 5:35 पर्यंत झालं. 5:35 पर्यंत तुमच्याकडे टाइम आहे. एवढ्या टाइम मध्ये तुम्ही एवढा पार्ट यू शुड एबल टू सॉल्व. ठीक आहे, समजलं आहे का सगळ्यांना, यस नो काही रिप्लाय. हे समजलं आहे का टास्क. ओके, सगळ्यांनी काय केलंय, लॅपटॉप लावून सोडून दिलंय का सगळ्यांनी. यस, एनिवन, समजलं आहे का टास्क. यस, आशिष, कोमल, मयूर, ऐकू येतंय का मी काय म्हणतोय. ओके, आता काय करायचंय आपल्याला, सिम्पली आपल्याकडे काय आहे, हाऊस प्राइस प्रेडिक्शन साठी डेटा सेट आहे इथे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय, एरिया, बेडरूम्स, बाथरूम्स, नंबर ऑफ बाथरूम्स आहे, एज किती जुना आहे तो घर, आणि लोकेशन स्कोर. लोकेशन स्कोर म्हणजे काही काही जे लोकेशन्स असतात, प्राईम लोकेशन सिटी मधल्या, तिथे घर महाग असतात. आणि लास्ट इज प्राइस. ठीक आहे, सो त्याच्या हिशोबाने ते स्कोर दिलेला आउट ऑफ 10 लोकेशन साठी. ठीक आहे, सो आता तुम्हाला कोड मध्ये काय करायचंय, फर्स्ट ही जी सीएसव्ही दिली मी ती सीएसव्ही रीड करायची. So इथे लिहून देतो मी, रीड सीएसव्ही. ओके, तुम्हाला एवढं काम करायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, सो
तुम्हाला दोन गोष्टींचा डेटा सेपरेट लागेल. कोणकोणता? एक एक्स मध्ये डेटा लागेल, एक वाय मध्ये. एक्स मध्ये काय राहील? एक्स मध्ये राहतील तुमच्या ह्या सगळ्या कॉलमचा डेटा. कोणता? जस्ट अ सेकंड. येस, हा पार्ट येईल एक्स मध्ये. आता असंच असं नाही लिहायचं. तिथे काही सिंटॅक्स राहील. वाय मध्ये काय राहील? तुमचं टार्गेट. टार्गेट म्हणजे काय? आपलं टार्गेट काय आहे? प्राइस. ओके, प्राइस आपला टार्गेट आहे. ठीक आहे. सो याचा डेटा कशात लोड करायचा? एक्स मध्ये. याचा डेटा वाय मध्ये. आता ते कसं करायचं तुम्ही सिंटॅक्स बघा. त्याच्यानंतर आपण काय करतो त्याला? ट्रेन, टेस्ट आणि स्प्लिट ही जी मेथड आहे, ओके, त्याच्या थ्रू ट्रेन, टेस्ट आणि स्प्लिट करून घ्यायचंय. ठीक आहे. तुम्ही कॉल करायचं ते कसं करायचं आता. ओके. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय? मॉडेलला ट्रेन करायचंय. त्यासाठी वापरायचं काय? तुम्ही सिम्पली लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन यूज करायचं, सरळ सोपं. ओके. ट्रेन झालं तर त्याचं काय नंतर काढायचा? तुमचं स्कोर काढून घ्यायचं. ते स्कोर साठी तुम्हाला माहिती कसं करायचंय. ठीक आहे. आता एवढा पार्ट झाला. त्याच्यानंतर काय करायचं? सिम्पली ऍडिशनल गोष्ट म्हणून काय करायचं? प्लॉटिंग करायची. प्लॉट कसा करायचा? आता कशाचा करायचंय? सिम्पली प्लॉट मध्ये दोनच गोष्टी येतात, काय? एक्स आणि वाय. प्लॉट मध्ये तुम्ही दोनच गोष्टी टाकू शकता, एक्स आणि वाय, एका लाईनवर. तो काय करायचं? सिम्पली सपोज स्क्वेअर फीट टाकलं तुम्ही. येस, एका लाईनवर काय टाकू शकता तुम्ही? स्क्वेअर फीट ऍज ए एक्स, आणि वाय म्हणून काय टाकणार तुम्ही? प्राइस. त्याच ग्राफ मध्ये दुसरी लाईन कशाची ड्रॉ करू शकता तुम्ही? सिम्पली वरती काय? नंबर ऑफ. ठीक आहे. लोकेशन. लोकेशन काय? स्कोर. लोकेशन स्कोर वर्सेस प्राइसचा तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. असे तुम्ही ग्राफ इम्प्लिमेंट करू शकता. बस एवढंच काम करायचं तुम्ही. काय? डेटा रीड करायचा आहे, त्याला लिनियर रिग्रेशन थ्रू ट्रेनिंग द्यायची आहे, त्याचा स्कोर फाइंड आउट करून ठेवायचा आहे. आणि प्लॉट करताना तुम्ही कोणत्याही दोन तीन गोष्टीचे प्लॉट करू शकता. बेडरूम्स पण घेऊ शकता, बाथरूम्स पण घेऊ शकता, ऍज पर युअर चॉईस. ओके, एवढं प्लॉटिंग करायचं. ठीक आहे. सो एवढा कोड. तर किती आहे? 520 झाले. 545 पर्यंत. डॉट 25 मिनिट देतो तुम्हाला. एवढ्या टाइमाची गरज नाहीये. ओके, ठीक आहे. ज्याचा कोड झाला चॅट बॉक्स मध्ये कोड डायरेक्ट कॉपी पेस्ट करून द्यायचं. ठीक आहे. येस, त्याच्यासाठी काहीतरी आपण नंतर स्पेशल गिफ्ट वगैरे काहीतरी ठेवू. हा, फक्त कॉपी पेस्ट नाही करायचं दुसरीकडून, चॅट जीपीटी कडून. तुम्हाला हेल्प घ्यायची आहे, मेन वेबसाईट करून तुम्ही हेल्प घेऊ शकता. काहीच इश्यू नाहीये. ठीक आहे. समजला आहे कोड? टास्क समजला आहे? यस, नो, काही रिप्लाय द्या. यस सर. ओके, ठीक. हो, आता भेटूया आपण 5:45 ला. झोपून घ्यायचं नाही कोणी. हा, टास्क करायचं. डेटा सेट तुमच्या ग्रुपवर टाकलेला आहे.
हा. सर
हे झालंय का? येस कोमल, झालंय का तुमचं? ओके. ग्रुपवर टाकता असेल कोड तर ग्रुपवर टाका. ओके. सो ठीक आहे. चला आता आपण काय करूया, याला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. ओके, एरर आहे. ठीक आहे, चला मी कोड इथे सॉल्व्ह करून दाखवतो, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल काय एरर असू शकते. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आपण काही स्टेप्स लिहून ठेवले आहेत. सो या स्टेप वाईज आपण चालू आहे. ओके. सो फर्स्ट टास्क काय करायचं आपल्याला, सगळ्या ज्या लायब्ररीज आहे नीडेड, जेवढ्या आपल्या गरजेच्या लायब्ररीज आहेत, त्या लायब्ररीज आपल्याला काय करायच्या आहेत, सॉरी, त्या ज्या लायब्ररीज आहेत त्या आपल्याला काय कराव्या लागतील, इम्पोर्ट कराव्या लागतील. ठीक आहे. सो आपल्याकडे आता कोणकोणत्या लायब्ररीज लागतात आपल्याला, सिम्पली दरवेळेस आपल्याला स्पेसिफिकली पांडास वगैरे ह्या अशाच गोष्टी लागत असतात. ठीक आहे. सो लेट्स इम्पोर्ट द लायब्ररीज. सो आता याच्यामध्ये डेटा फ्रेमचं काम लागणार आहे. सो वी आर गोइंग टू नीड द पांडा. सो पीडी इम्पोर्ट पांडास एस पीडी. डन. त्यानंतर काय लागेल अजून आपल्याला, नमपाय. ओके, कदाचित नमपाय लागावणार नाही आपल्याला, पण ठीक आहे, आपण एक नमपाय साठी ठेवून देऊया इम्पोर्ट करून. import numpy as np. After that, what we are going to need, सगळ्यात इम्पॉर्टंट दोन लायब्ररीज लागणार आहे आपल्याला. import numpy as np. ठीक आहे. After this, we are going to need matplotlib. Import matplotlib dot pyplot as plt. ओके. येस. त्यानंतर आपल्याला अजून काय पाहिजे, आपल्याला आता मी तुम्हाला सांगितले लिनियर रिग्रेशन यूज करायचं. काय यूज करायचं या प्रोजेक्टमध्ये, वी हॅव टू यूज लिनियर रिग्रेशन. मी काय करेल या केसमध्ये, फ्रॉम स्केलर डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट काय लिनियर रिग्रेशन. येस. त्याच्यानंतर फ्रॉम sklearn dot model सिलेक्शन. आपल्याला काय लागेल, टेस्टिंग करायची आहे. इम्पोर्ट ट्रेन टेस्ट स्प्लिट. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. सो फर्स्ट पार्ट आपण काय करणार आहे, वी हॅव टू रीड द सीएसव्ही. ओके. सो हाऊ टू रीड दॅट सीएसव्ही, आता मी जे कमेंट्स आहेत ते कम्प्लीट करत चालेल आणि मग त्याच्या खालचा जो पार्ट आहे आय एम गोइंग टू डिलीट दॅट. ठीक आहे. सो रीड सीएसव्ही. तर रीड सीएसव्ही मध्ये काय लिहिणार आहे आपण, सीएसव्ही रीड करताना डेटा फ्रेम दॅट इज डीएफ व्हेरिएबल बनवला एक आपण, पीडी डॉट रीड सीएसव्ही. काय आपल्या फाईलचं नाव, सो आय थिंक सीएसव्ही डेटा समथिंग म्हणून आपण फोल्डर बनवलंय वाटतं. जस्ट अ सेकंड. ओके, डेटा सीएसव्ही म्हणून फोल्डर आहे, त्याच्यात हाऊस प्राइस आहे. ठीक आहे. सो हिअर डेटा सीएसव्ही स्लॅश काय, हाऊस प्राइस. ओके, दोन हाऊस प्राइसेस आहे आपल्याकडे. सो हाऊस प्राइसेस डॉट सीएसव्ही आहे. ठीक आहे. आपल्याकडे काय येते, हाऊस प्राइसेस डॉट सीएसव्ही. ठीक आहे. ओके. आता काय करायचंय पुढे आपल्याला, रीड झाला, डेटा फ्रेम मध्ये लोड केला. ठीक आहे. जर प्रिंट करायचं असेल चेक करायसाठी, सो आपण इथे काय लिहू शकतो, सेम प्रिंट डीएफ डॉट हेड. हेडने काय दिसणार आहे, सुरुवातचा 5 रोजचा डेटा आपल्याला शो होणार. लेट्स रन दिस. जे 5 फ्रेम्स आहेत त्याचा डेटा आपल्याला इथे शो झाला. इट इज वर्किंग प्रॉपरली. ठीक आहे. आता ही लाईन आपल्या काही कामाची नाही आहे ऍक्च्युअल मध्ये, सो लेट इट बी लाईक दिस. आता मी काय सांगितलंय, मला एक्स आणि वाय एक्सेस साठी डेटा काढायचा आहे. कसं काढणार, सिंपल, कॅपिटल एक्स
आता कॅपिटल का घेतोय मी, टेस्ट ट्रेनला देताना आपल्याला कॅपिटल एक्स स्मॉल वाय असं द्यावं लागतं, पण बाकी काय. ठीक आहे. सो आणि लक्षात ठेवायचं कॅपिटल का बरं ठेवलंय त्यांनी, एक इंडिकेशन म्हणून तुमचा मॅक्सिमम जेवढा डेटा राहतो तो याच्यातच राहतो फीचर्स, आणि टार्गेट छोटं असतं आपलं, एक किंवा दोन कॉलम, एकाच कॉलमचा आतापर्यंत आपण टार्गेट प्रिडिक्ट करतोय. ठीक आहे. सो एक्स इज इक्वल टू, सो डीएफ, येस डीएफ. आता याच्यामध्ये काय, स्क्वेअर फीट, बेडरूम्स, बाथरूम्स सगळा डेटा लागेल. सो मी एवढे टाईप करायचे कष्ट नाही घेणार. आय एम गोइंग टू सिम्पली कॉपी दिस पार्ट अँड आय एम गोइंग टू पेस्ट इट हिअर. ठीक आहे. प्राइसला आपण कट करूया थोडं. ठीक आहे. सो मला काय काय पाहिजे आता, स्क्वेअर फीट मध्ये एरिया, नंबर ऑफ बेडरूम्स, नंबर ऑफ bathrooms, एज अँड लोकेशन. दिस पार्ट इज डन. आता त्याच्यानंतर आपल्याला वाय ऍक्सिस मध्ये काय घ्यायचंय, सिम्पली आय हॅव टू टेक द प्राइस. ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू डेटा फ्रेम प्राइस. दिस पार्ट इज डन. ओके. हा पार्ट आपला कम्प्लिटली झाला आहे. ठीक आहे. टेस्ट करायचं असेल, सिम्पली व्हॉट वी कॅन डू, या केसमध्ये प्रिंट एक्स डॉट हेड होतं का बघूया आपण. आता एक्स काय लागेल आपल्याला, वी आर गोइंग टू नीड कॅपिटल एक्स इन दिस केस. लेट्स रन दिस, चेक करूया वर्क होत आहे का. येस, बघा आता एक्स मध्ये तुमची प्राइसचा डेटा शो होत नाहीये. ठीक आहे. आपण कोणते, चारच कॉलम, सॉरी पाचच कॉलम घेतलेले आहेत, ते स्क्वेअर फीट, बेडरूम, बाथरूम, एज आणि लोकेशन स्कोर. ओके. सिमिलरली लेट्स प्रिंट द वाय. याच्यामध्ये काय आले पाहिजे, वी शुड गेट फर्स्ट 5 हाऊस प्राइजेस. येस. सो त्या प्राइस आपल्याला शो झाल्या पाहिजे. येस. सो झालाय आपला डेटा प्रॉपरली. काय केलं, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस साठी सेपरेट करून घेतलं आहे. ठीक आहे. एवढा पार्ट आपला कम्प्लीट झाला. नेक्स्ट पार्ट वी हॅव टू ट्रेन दिस डेटा, सॉरी वी हॅव टू स्प्लिट डेटा इन 2 पार्ट्स, टेस्टिंग साठी आणि ट्रेनिंग साठी. ओके. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू यूज दिस ट्रेन, टेस्ट आणि स्प्लिट मेथड. दिस पार्ट इज डन. ओके. आता एक्स आहे आपल्याकडे, वाय आहे ऑलरेडी आपल्याकडे, फक्त मला इथे काय करायचंय, 20%. रॅन्डम जे आहे त्याला आपण व्हॅल्यू 1च देऊ, जेणेकरून आपल्याला एक टाईपचा प्रॉपर रिझल्ट मिळत राहील कन्सिस्टंट. ठीक. सो ट्रेनिंगचा टेस्ट ट्रेन स्प्लिट आपला झाला आहे. आता आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू प्रोव्हाइड अ लिनियर रिग्रेशन मॉडेल ओव्हर. आता लिनियर रिग्रेशन मॉडेल कसं करणार, सिम्पली ते काय करणार, याच्याऐवजी आपण एक व्हेरिएबल घेणार. तुम्ही मॉडेल घेऊ शकता, रेग घेऊ शकता, डझंट मॅटर, कोणताही व्हेरिएबल जो तुम्हाला सुटेबल असेल तो आपण घेऊ शकतो. लिनियर रिग्रेशन क्लास कॉल करायचा, त्याचा ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये क्रिएट होईल, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हा काय झाला, तुमचा मॉडेल क्रिएट झाला, पण त्याला ट्रेनिंगसाठी आपल्याला काय यूज करायला लागेल, डॉट फिट मेथड. ठीक आहे. येस. मग ट्रेनिंगसाठी डेटा प्रोव्हाइड करायचा, तर काय काय लागेल आपल्याला, एक्स ट्रेन, कॉमा वाय ट्रेन. ओके. ट्रेनिंगसाठी झाला त्याचा ट्रेनिंग. सो आपला हा पार्ट इथेच संपला. आता मला याचं टेस्टिंग करायचंय थोडस. ओके. सो आपल्याकडे 2-3 ऑप्शन आहेत. ओके. सो मी इथे काय करतोय, सिम्पली वाय प्रेडिक्ट मध्ये एक डेटा घेतोय. येस, काय करणार आहे मी इथे, वाय प्रेडिक्ट मध्ये एक डेटा इथे घेणार आहे. सिम्पली सो वाय अंडरस्कोर प्रेडिक्ट इज इक्वल टू, त्याला काय प्रोव्हाइड करायचा, जो टेस्टिंगचा एक्सचा डेटा आहे, वाय आपण प्रेडिक्ट करतोय. येस. सो मॉडेल डॉट प्रेडिक्ट काय देणार, एक्सचा टेस्ट डेटा. ठीक आहे. आणि यालाच आपण काय करून घेऊया, लेट्स प्रिंट दिस. ओके, ठीक आहे.
लेट्स प्रिंट y predict. Print y predict. याला काढून टाकूया, याची गरज नाही आपल्याला. ओके, सो वायच्या 1, 2, 3 आणि 4 वेगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. ठीक आहे, प्रेडिक्शनच्या. का? कारण की आपला 80-20 मध्ये डिवाइड झाला, त्या 20% मध्ये तेवढ्या 4च व्हॅल्यू आल्या असतील. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, लेट्स फाइंड द स्कोर. सो प्रेडिक्ट मॉडेल डॉट स्कोर. येस, आता एक्स आणि वाय सॅम्पल. सो जस्ट सेकंड. ओके, सॉरी फॉर द इंटरप्ट. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, वी हॅव टू फाइंड द स्कोर. सिम्पली काय पुट करणार आहे आपण. सो इथे एक्स, अरे इथे एक्स अंडरस्कोर टेस्टिंगचा डेटा आणि वाय टेस्टिंगचा डेटा. ठीक आहे, अँड लेट्स प्रिंट दिस पार्ट. ओके, आता वरचं वाय प्रेडिक्टची आपल्याला आताच्या कंडिशनला गरज नाहीये. ठीक आहे, जर तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स ड्रॉ करायचा असेल, इन दॅट केस यू आर गोइंग टू नीड वाय प्रेडिक्ट. So let's see the score, and scores are very good. It is around 99.8%. Yes, the score is very good in this case. आता आपला स्कोरिंगचा पार्ट पण झाला आहे. ओके, त्याला मी तसंच ठेवतोय प्रिंट करण्यासाठी. आता वी हॅव टू प्लॉट. ओके, मला XY एक्सिस साठी काय करायचंय, वी हॅव टू डू द प्लॉटिंग. आता प्लॉटिंग करताना काय लक्षात ठेवायचं, सिम्पली सो आपण काय करूया, एक सिंपल स्कॅटर प्लॉट बनवूया. काय, लेट्स मेक अ सिंपल स्कॅटर प्लॉट. तुम्ही साधा प्लॉट पण बनवू शकता, डझंट मॅटर, दोघांमध्ये एक्स आणि वाय लागणार. ओके, स्कॅटर प्लॉट. आता याच्यामध्ये डेटा काय लागेल, सो डीएफ तुमचं जे पण. आता मी स्क्वेअर फीट पहिले घेतोय आणि कॉमा व्हॉट आय एम टेकिंग डीएफ तुमचे जे पण प्राइस आहे. येस, वी आर टेकिंग अवर प्राइस. झाला, एक्स आणि वायचा डेटा झालाय. ओके, सो मी आत्ताच्या कंडिशनला काहीच त्याला कलर वगैरे काहीच देत नाहीये. सो जस्ट पीएलटी डॉट शो. ओके, मेकअप तसं आपण नंतर करूया. लेट्स रन दिस. ओके, सो दिस इज हाऊ युअर प्लॉट इज गोइंग टू लुक नाव. ठीक आहे, आता याला लेबल वगैरे ठीक आहे, त्या गोष्टी आपण टाकणार आहे, नो प्रॉब्लेम. सो तुमचा असा लिनियरली ग्राफ दिसतोय. आता खूप जास्त लिनियर असल्यामुळे त्याचं जे पण डॉट्स आहे ते एका लाईन मध्ये येत आहे, आणि म्हणून आपली अॅक्युरेसी जी आहे ती 99% आहे. ड्यू टू दिस जो डेटा आहे आपला तो खूप प्रॉपर लिनियर आहे डेटा, म्हणून आपल्याला ची अॅक्युरेसी एवढी हाय मिळत आहे. सो लेट्स जम्प बॅक टू द कोड. ठीक आहे, आता मी एक गोष्ट प्लॉट केली. आता याच्या जागेवर मी काय केलं, फक्त फक्त मी म्हटलं काय, स्कॅटरच्या ऐवजी मी काय म्हटलं, प्लॉट. ओके, and let's rerun this again. Yes,
काय झालं इथे सिंपल लाईन आली आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला जो पण सुटेबल वाटला तुम्ही त्याच्यापैकी कोणताही प्लॉट युटिलाइज करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो हे 2 प्लॉट्स आपले या केसमध्ये झाले आहे. ठीक आहे. आता थर्ड साठी ओके. आता असं तुम्ही एकच करू शकता किंवा तुम्हाला वाटलं मल्टिपल तुम्ही इझिली करू शकता, तर यू कॅन डू दॅट. मल्टिपल साठी काय करेल मी, याच प्लॉटमध्ये दुसऱ्या लाईन्स पण, आता मी इथे काय करतोय, आय एम टेकिंग स्कॅटर प्लॉट. त्याचं कारण असं आहे की नंतर मी जे पण आपले प्रेडिक्शन आहेत त्याच्या अकॉर्डिंग मी लाईन ड्रॉ करणार आहे प्रेडिक्शनची. सो दॅट्स वाय आय एम टेकिंग स्कॅटर प्लॉट. इथे काय टाकू शकतो मी आता, सो नंबर ऑफ बेडरूम्स टाकून बघूया. त्यानंतर लोकेशन स्कोर. ओके. सो असे मी मल्टिपल डेटा एकाच प्लॉटमध्ये प्रोव्हाइड केले आहेत. ओके. आता याचा प्रॉब्लेम असा आहे की याचे जे नंबर्स आहे ते नंबरच्या व्हॅल्यूज खूप डिफरंट डिफरंट आहेत. ओके. म्हणजे काय, आता इथे काय कन्सिडर करतो आपण, या एक्सिसवर एक्स एक्सिसवर आपले काय आहे, तुमचे डिटेल्स आहे आणि वाय एक्सिसवर प्राइसेस आहे. सगळ्यांमध्ये प्राइस काय होणार आहे, ते इन्क्रीजेस होते. पण हे जे नंबर्स आहे हे काय लिमिटेड आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय आहे, या केसमध्ये आपण स्टॅक प्लॉट पण यूज करू शकतो. ठीक आहे. सो आय एम डुईंग, आय एम गोइंग टू कीप द सिंगल प्लॉट ओनली. ठीक आहे. लेट्स जम्प बॅक टू द कोड. ओके. सो आपल्या ह्या 2 जे लोकेशन्स आहे ते आपण काढून टाकले तरी चालेल आणि सगळे दाखवायचेच असतील तर त्या केसमध्ये यू कॅन यूज स्टॅक प्लॉट. ठीक आहे. आता आपला स्कॅटर प्लॉट झाला आहे प्रॉपरली, काहीच इश्यू नाही. नेक्स्ट, आता आपण स्क्वेअर फीट प्राइसचा हा पार्ट केला आहे, त्याचं प्रॉपर प्लॉटिंग केलं आहे. येस, तुम्ही लोकेशन वगैरेचं पण आपण प्लॉट बघितलं आहे. आता हा पार्ट आपला झाला आहे प्रॉपरली ऍज पर आवर, काय म्हणतं, आतापर्यंत जेवढं आपण शिकलोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण अजून एक गोष्ट काय प्लॉट केली पाहिजे, दॅट इज युअर रिग्रेशन लाईन. ओके. जी पण आपण प्रेडिक्शनची लाईन असते ती. सो पीएलटी, मला सिंगल लाईन पाहिजे, सो आय एम गोइंग टू यूज दिस सिंपल प्लॉट. ठीक आहे. येस, आता एवढा कोड झालाय, हा तुमचा आतापर्यंतचा तुमचा टास्क होता प्रॉपर. ठीक आहे. आता इथे काय करणार आहे मी, सिंपल आय वॉन्ट टू डू द प्रेडिक्शन ऑन द बेसिस ऑफ स्क्वेअर फीट. ठीक आहे. सो मी त्याच्यात काय सांगतोय, डीएफ डॉट, तुमचं इथे काय लागेल आपल्याला, वी आर गोइंग टू नीड होल दिस स्क्वेअर फीट. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट आय एम गोइंग टू डू, मॉडेल डॉट प्रेडिक्ट. येस, मॉडेल डॉट प्रेडिक्ट. आणि जो ट्रेनिंगचा डेटा जो एक्स मध्ये आपण, सॉरी, जो तुमचा हा डेटा आहे सगळा तो एक्स मध्ये स्टोअर केला, आय एम पुटिंग दॅट. ओके. आणि याच्यामध्ये मग आपण कलर बिलर देऊ शकतो तो. सो इन दिस केस व्हॉट आय एम डुईंग, आय एम प्रोव्हाइडिंग कलर ॲज सिंपल रेड. ओके. एवढा पार्ट झालाय आपला. ओके. लाईन विड्थ वगैरे आपण देऊ शकतो. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सो नाव लेट्स रन दिस. ओके. बघा आता या केसमध्ये काय दिसतंय तुम्हाला, युअर प्रेडिक्शन लाईन. ओके. सो दिस इज युअर प्रेडिक्शन लाईन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे. ओके. आता पहिले आपण मेकअपचं जे काम आहे ते करून घेऊया. तर मेकअप मध्ये काय काय लागेल आपल्याला, सिंपल. सो वी आर गोइंग टू नीड द लेबल्स. सो सगळ्यात पहिले आपण काय करूया, इथे एक लेबल देऊन टाकूया. ऍक्च्युअल प्राइस जे आता आपल्याकडे आहेत. ठीक आहे. त्यानंतर मार्कर. ठीक आहे, चला मार्कर देऊन टाकूया. मार्कर काय देऊया आपण इथे या केसमध्ये, एक्स देऊन टाकूया. इट शुड बी स्मॉल एक्स आय थिंक. ठीक आहे. ओके. आणि कलर, लेट्स पुट कलर ॲज ग्रीन.
ओके, दिस पार्ट इज डन. ठीक आहे. आता हे जे प्रेडिक्शनची येते ही लाईनच टू ॲज इट इज, याला काही आपल्याला खूप काही द्यायची गरज नाही. आणि याला लेबल देऊया आपण ऍटलिस्ट. सो लेबल. सो आपण काय करतोय ऍक्च्युली रिग्रेशनचं प्रेडिक्शन देतो. ठीक आहे. सो हे दोन लेबल झाले. आता आपल्याला आता ही लेबल कशासाठी आहे, कोणती लाईन आणि कोणता डॉट कशासाठी, त्यासाठी येते लेबल्स. ठीक आहे. सो आता आपल्याला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसला लेबल द्यावं लागतील. सो एक्स डॉट सॉरी पीएलटी डॉट एक्स लेबल इज इक्वल टू, आता काय आपण एक्स लेबल इज युअर स्क्वेअर फीट. Square feet. Then your PLT dot y label is equal to, sorry, is equal to नसतं. So y label काय देतोय मी, सिम्पली इट इज अ प्राइस. ओके. त्यानंतर टायटल देऊन टाकूया. तेवढं सगळं मेकअप केलंय तर थोडंफार प्रेझेंटेशन चांगलं दिसलं पाहिजे. ओके. सो इथे मी आता आपल्या प्रोजेक्टचं नाव देऊया हाऊस प्राइस प्रेडिक्शन. ओके. लिनियर रिग्रेशन वगैरे काय टाकू शकता तुम्ही. आणि हे जे लेबल आहे हे अप्लाय होण्यासाठी वी आर गोइंग टू पुट पीएलटी डॉट लेजेंड्स. तेच आपले लेजंड इथे पुट केल्या. ओके. आणि स्टाईल देऊन टाकू एक पीएलटी डॉट स्टाईल डॉट यूज. ओके. सो जीजी क्लाउड. ठीक. नाउ लेट्स रन दिस. काही एरर येतोय का बघूया. सो प्रेडिक्शन दिसतंय इथे क्लिअर. अँड लेट्स सी द ग्राफ. ओके. आता हा पार्ट काय तुमचा, की याच्यामध्ये जो आपल्याकडे डेटा आहे तो आणि त्याची एक प्रेडिक्शन लाईन दोन्हीही प्रॉपरली आपण फॉर्म केलेलं आहे विदाउट एनी इश्यू. ठीक आहे. आता लेट्स स्टॉप द कोड. ओके. आता आपण काय केलंय, कन्फ्युजन मॅट्रिक्स वगैरे या गोष्टी बघितल्या ऑलरेडी. येस, कन्फ्युजन मॅट्रिक्स बघितला होता आपण लास्ट टाइम, की एररची प्रोबॅबिलिटी वगैरे कुठे चुकला एरर वगैरे कसं आलंय ते आपण बघितलंय युझिंग कन्फ्युजन मॅट्रिक्स. कोर थ्रू पण आपल्याला बराच अंदाज येऊन जातो. पण त्याच्यासोबत अजून एक काय आहे, मीन स्क्वेअर्ड एरर म्हणून एक काय मेथड आहे. काय, मीन स्क्वेअर्ड एरर. आता मीन स्क्वेअर्ड एरर आहे काय ऍक्च्युली, जस्ट अ सेकंड. सो okay, so let's search this. sklearn. Okay, so let's go to this site. तर बघा आता मीन स्क्वेअर्ड एरर म्हणून एक मेथड आहे. याला आपण काय देणार आहे, ट्रू वाय प्रेडिक्टेड, म्हणजे ट्रू व्हॅल्यूज आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यूज. ओके. येस, त्याच्या थ्रू आपल्याला काय मिळू शकतं, येस, की याच्यामध्ये एरर्सचं प्रमाण किती आहे. ओके. येस, त्याच्यामध्ये बघा यांनी काय केलंय, वाय ट्रू वाय प्रेडिक्टेड अशा दोन व्हॅल्यूज दिल्या. कॉल करताना फंक्शनचं नाव काय आहे, मीन स्क्वेअर्ड एरर. आणि कुठून घेतला तो, एस्केलॉन मॅट्रिक्स, जिथून आपण कन्फ्युजन मॅट्रिक्स घेतला होता त्या सेम प्लेस वरून यांनी काय घेतलंय, हा मीन स्क्वेअर्ड एरर. ठीक आहे. सो लेट्स जम्प बॅक टू द कोड.
ओके. सो पहिले काय इम्पोर्ट करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपला मॅट्रिक्स थ्रू ती जी मीन स्क्वेअर्ड व्हॅल्यू आहे ती घ्यावी लागेल आपल्याला. सो लेट्स पुट इट हिअर फ्रॉम स्केलर. आता आपण सगळंच का बरं इम्पोर्ट करून घेत नाही स्केलर मधून, कारण की स्केलर ही खूप मोठी लायब्ररी आहे. ओके, तर काय होईल, जेव्हा आपण कधी डिप्लॉयमेंटसाठी प्रोजेक्ट यूज करणार आहे तेव्हा याची साईज जी आहे ती खूप जास्त यूज होऊन जाते, मोठी होऊन जाते. इम्पोर्ट मीन स्क्वेअर्ड एरर, डायरेक्टली आला मीन स्क्वेअर्ड एरर. आता याचा अर्थ काय खरं तर, तो काय करतो सिम्पली की तुमचे जे पण एरर व्हॅल्यूज आहेत त्यांना काय करतो तो वाढवून दाखवतो डायरेक्टली. ओके, म्हणजे ऍक्च्युअल डिफरन्सेस जे आहे तुमच्या व्हॅल्यूज मधले, जो एरर पार्ट आहे तो काय करतो प्रॉपरली शो करतो, हायलाइट करतो एक प्रकारे. ओके, सो कशामुळे, आता एरर्सला काय करतो तो मोठा करून दाखवतो. मोठं करून दाखवतो म्हणजे काय होणार आहे, ते एरर्स लगेच आपण काय करतो, रिमूव्ह करू शकू. छोटा पण एरर आला तो मोठा करून जर शो केला, स्क्वेअर करतो आपण, त्याचं नावच काय आहे, येस, मीन स्क्वेअर्ड एरर. म्हणजे जे एरर्सचा पार्ट आहे त्याला काय करतो तो स्क्वेअर करून लार्ज करतो, आणि मग तो आपण काय करतो, लार्ज झालेला व्हॅल्यू लगेच लक्षात येतील आणि त्या व्हॅल्यूज आपण जनरली रिमूव्ह करून घेतो. ओके, येस. सो लेट सी आता याला टेस्ट कसं करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला प्रिडिक्शन लागेल, वाय प्रेडिक्ट लागेल वाटतं आपल्याला. येस, वी आर गोइंग टू नीड अवर वाय प्रेडिक्ट. ठीक आहे, जे आपण डिलीट करून टाकलंय. सो इथे काय टाकणार आहे मी आता, ओके, वाय प्रेडिक्ट आहे आपल्याकडे, ठीक आहे, काही गरज नाही परत काढायची. सो लेट्स कॉल त्याला मी MAC नाव देतो, मीन स्क्वेअर्ड एरर. ठीक आहे, इज इक्वल टू काय करायचं, मीन स्क्वेअर्ड एररची जी पण मेथड आहे ती कॉल करायची. वाय टेस्टिंगचा डेटा द्यायचा त्याला, येस, वाय टेस्ट आणि वाय प्रिडिक्टेड. येस, जे पण तुम्ही वायचं प्रिडिक्शन काढलं, ठीक आहे, हा डेटा द्यायचा. लेट्स प्रिंट दिस, प्रिंट MAC. लेट्स रन दिस. ओके, आता इथे काय आलं, आपल्या रेशोजचा पार्ट आलाय. ओके, वी हॅव गॉट हिअर अ पार्ट ऑफ रेशो. जस्ट अ सेकंड, आता याच्यात कॅल्क्युलेशन काय आहे, सो आता आपण काय करतोय, ते हाऊसच्या प्राइजेस वगैरे प्रिडिक्ट करतोय. ठीक आहे, येस. सो मग त्याच्यामध्ये जे पण एररच्या व्हॅल्यूज असतील, सपोज 4000 5000 वगैरे, त्यांना काय केलेलं आहे, स्क्वेअर करून आपल्याला रिप्रेझेंट करता. म्हणजे सपोज एखादी व्हॅल्यू, इथे काय आहे, लास्ट मध्ये जाऊया आपण. आता इथे काय 2500 स्क्वेअर फूट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काय आहे, तुमच्या 5 बेडरूम आहे, येस. त्यानंतर आय थिंक 4 बाथरूम्स आहे, येस. त्यानंतर एज काय इथे 1च आहे. ठीक आहे, स्कोर पण 10/10 आहे, आणि आपले 51,000 त्याचं रेंट आहे. ठीक आहे, प्राइस आहे. आता काय केलं मी इथे, मी सपोज इथे 3000 अशी व्हॅल्यू टाकली, आणि त्याचं जे पण डेव्हिएशन आहे ते थोडस, त्याच्यामध्ये फरक किती आला प्रेडिक्टेड व्हॅल्यूज मध्ये आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये. आता ही काय आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, तर त्यांनी प्रेडिक्ट करताना 51,000च्या जागी काय केलं, 54,000 प्रेडिक्ट केलं. सपोज 51,000च्या जागी 54,000 प्रेडिक्ट केलं, मग डिफरन्स कितीचा आला, 3,000चा. काय होईल की मीन स्क्वेअर्ड व्हॅल्यू काय करेल, ते जेवढे पण डिफरन्सेस आहे त्याला स्क्वेअर करून आपल्याला दाखवेल. ठीक आहे, येस. सो यावेळी आपल्याला काय दिसतो, मीन स्क्वेअर्ड व्हॅल्यू शो होते. ठीक आहे, जर आपल्याला त्याचा रूट मीन स्क्वेअर काढायचा असेल फक्त, आता मीन स्क्वेअर म्हणजे काय, सगळी प्रोबॅबिलिटी काढतात, ते सगळ्यांची ऍडिशन डिवाइड बाय नंबर ऑफ डेटा मीन काढतो असं, तर त्या हिशोबाने. आणि जे पण एरर प्रोन व्हॅल्यू असेल दे स्क्वेअर दॅट व्हॅल्यू. आपल्याला तसं नसेल पाहिजे, स्क्वेअर नसेल पाहिजे, व्हॉट वी कॅन डू सिम्पली,
सो इथे आपल्याला ऑप्शन असायला पाहिजे square false. Let's stop this. Let's rerun this. हे वाटतं याच्यात squared error. ठीक आहे, याच्यात आपल्याला स्क्वेअर नाही काढता येते. ठीक आहे. ओके, सो हा एक पार्ट झाला टू इव्हॅल्युएट द एरर्स. दुसरं काय करू शकतो आपण याच्यामध्ये, आर स्क्वेअर म्हणून एक स्कोअर मेथड आहे. ओके, ज्याच्याने आपण काय करू शकतो की आर स्क्वेअर थ्रू आपण काय करू शकतो, याची अॅक्युरेसी टेस्ट करू शकतो. जस्ट अ सेकंड. ओके, सो आर स्क्वेअर मध्ये काय असतं की तुमच्या रेंजेस असतात, डिफरंट मॉडेल्सच्या रेंजेस असतात आणि त्या रेंजेस मध्ये डेटा कसा वर्क करतोय ते त्याच्यामध्ये आपल्याला समजतं. सम ऑफ काय म्हणतात स्क्वेअर रेसिड्युअल्स असतात त्याच्यामध्ये. काय सम ऑफ स्क्वेअर रेसिड्युअल्स. जर त्याचा फॉर्म्युला बघितला तर तो कसा असतो, आर स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस तुमचा रेसिड्युअल व्हॅल्यू आणि टोटल व्हॅल्यूज, असे दोन व्हॅल्यूज त्याच्यामध्ये प्रेडिक्टेड असतात. आता याचा पर्पज काय असतो की तुमच्या टार्गेट प्राइस मध्ये किती व्हेरिएशन येऊ शकतं ते एवढं याच्यावरून समजतं आपल्याला. ठीक आहे, याच्यासाठी पण काय आपल्याला जी मीन स्क्वेअर्ड मेथड आहे तशीच ही आर स्क्वेअर मेथड पण आपल्याला काय करावी लागते, इम्पोर्ट करावी लागेल. आय थिंक सेम जागेवर असावी ती. इम्पोर्ट आर स्क्वेअर, हा आर टू स्कोर. ठीक आहे, आर टू स्कोर मेथड आहे. ओके, थोडीशी याची थेरी प्रॉपर रीड करून घ्या, नाही तर तुम्हाला नंतर लक्षात नाही येणार. आता आर टूच नाव देतोय मी, इज इक्वल टू, येस इज इक्वल टू काय, आर टू स्कोर. याला पण काय द्यावं लागतं, सेम ह्याच व्हॅल्यू. प्रिंट आर टू. हे दोन्ही मेथड्स कशासाठी आहे, एरर्स किती असू शकतात तुमच्या याच्यात प्रेडिक्शन मध्ये त्या दाखवण्यासाठी. सो इथे काय 99.8, सो 99.8% अक्युरेसी आहे. ओके, आपण काय दाखवतोय बघा, जसं स्कोर अॅक्युरेसी दाखवतोय, हा सुद्धा आपल्याला काय शो करतो, इट इज ऑल्सो शोईंग द परफेक्ट अॅक्युरेसी. ठीक आहे, सो वेगवेगळ्या मेथड्सने तुम्ही अशी अॅक्युरेसी चेक करू शकता, पण बेस्ट वे काय, तुमचा स्कोर काढा सिम्पली. ओके, दॅट इज द बेस्ट ऑप्शन. ठीक आहे, येस. आता याच्यामध्ये सपोज मला काहीतरी इनपुट घ्यायचं आहे. आता काय करतोय आपण, प्रेडिक्ट करतोय. जर मला काही डेटा प्रेडिक्ट करायचा असेल, मी काय करतोय प्रॅक्टिकली, आय एम जस्ट सिम्पली, मी काय करतोय इथे प्रेडिक्ट करायचं असेल तर डायरेक्ट या प्रेडिक्ट मध्ये व्हॅल्यूज देतो. येस, कुठे गेला, हा एक्स टेस्ट. एक्स टेस्ट नसेल द्यायचं मला, तर मी काय करेल इथे डबल काय करेल, 2D अरे बनवेल. त्याच्यामध्ये मग काय तुमचं स्क्वेअर फीट मध्ये एरिया देईल, 5222 काय असेल तो, नंबर ऑफ बेडरूम्स, येस, लोकेशन, नंबर ऑफ बाथरूम्स, लोकेशन स्कोर, आणि हा बस एवढ्या गोष्टी दिल्या. इट इज गोइंग टू प्रेडिक्ट प्राइस फॉर मी. ओके, पण मला तसं नाही करायचं. मला या कंडिशन मध्ये काय करायचंय, मला हा डेटा ना युजर कडून घ्यायचा. जे पण प्रेडिक्शन पाहिजे ते मला काय करायचंय, तो डेटा मला युजर कडून घ्यायचा आहे. सो आय एम गोइंग टू कमेंट दिस फॉर टाइम बिंग. थोड्यासाठी मी यांना कमेंट करून देतोय. ठीक आहे, आता मला काय करायचंय, डेटा युजर कडून घ्यायचंय. मी काय करतोय, थोड्या वेळसाठी या पीएलटी शो नंतर युजर कडून डेटा मागणार आहे. लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही ग्राफ क्लोज नाही करत पीएलटी शोच्या पुढे कोड जात नसतो. ठीक आहे, सो आता युजरचं इनपुट कसं घ्यायचं, सिंपल. मी काय करेल, आपल्याला काय काय डेटा घ्यायचा ते बघूया पहिले. सो आपल्याला चार गोष्टी घ्यायच्या. लेट्स कॉपी दिस ऍज इट इज.
ते आपण पेस्ट करून टाकूया सिम्पली. आता हे काय ऍज अ व्हेरिएबल वर्क करते. तर पहिले काय माझं स्क्वेअर फीट आहे, त्याला आपण थोडा शॉर्ट फॉर्म देऊन टाकूया SQFT. ठीक आहे, आपल्याला कोड्सची गरज नाही. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे त्याला काय बेडरूम्स, सो BD रूम असे शॉर्ट फॉर्म देऊन टाकूया, कारण की वरती ऑलरेडी हे नाव युटिलाइज झालेले. सो वी आर नॉट गोइंग टू यूज द सेम नेम्स. त्यानंतर बाथरूमला सो BT रूम, BT रूम. त्यानंतर एजला आपण स्मॉल लेटर्स मध्ये एज घेऊया. लोकेशन स्कोर, सो याला LS नाव देऊन टाकूया. ओके, ठीक आहे. आता हे काय माझे सगळे व्हेरिएबल्स आहेत. ऑल दीज आर व्हेरिएबल्स. तुम्हाला काय करायचं आहे, युजर कडून डेटा घ्यायचा आहे. ठीक आहे, सो पहिले पाहून घ्या आपल्याकडे डेटा टाइप्स मध्ये कुठे, ठीक आहे, कुठेच आपल्याकडे पॉइंट मध्ये व्हॅल्यू नाहीये. हे झाले माझे काय व्हेरिएबल्स. ठीक आहे, सो पहिले इक्वल टू, त्याच्यामध्ये इंट काय इनपुट, येस इनपुटला इंट मध्ये कन्वर्ट करावे लागेल इथे. आणि इथे काय म्हणणार आहे मी, सिंपल एंटर स्क्वेअर फीट. येस, थोडस स्पेस देऊन टाकायचं. आता ह्यालाच मी कॉपी करून घेतो. स्पेस हिअर. ठीक आहे, ऑलमोस्ट आपल्या सगळ्याच व्हॅल्यू जे आहेत न्यूमेरिकलच असणार आहे. एंटर. आता इथे काय नंबर ऑफ बेडरूम्स. ओके, तसंच इथे काय करणार आहे, एंटर नंबर ऑफ, इथे काय बाथरूम्स. ओके, मग इथे काय एंटर एज. ओके, आणि इथे एंटर लोकेशन स्कोर. पण या गोष्टीमध्ये सांगायचं लोकेशन स्कोर कोणी कोणी काय 0 to 100 मध्ये टाकून देऊ शकतात. सो आपल्याला लक्षात ठेवायचं 1 to 10 मध्ये द्यायचा लोकेशन स्कोर. ठीक आहे, हा पार्ट झाला. युजर कडून आपण डेटा घेतला. आता ऍज इट इज आपण काय करू शकत नाही डायरेक्टली. आपल्याला काय लागेल ऍक्च्युली प्रेडिक्शन साठी, हा पार्ट लागेल. काय मॉडेल डॉट प्रेडिक्ट मेथड लागेल आपल्याला. त्याच्या थ्रूच आपण युजरला आउटपुट देणार आहे. ठीक आहे, मी अशीच लिहून ठेवतोय फक्त. आता मला काय करावं लागेल याच्यासाठी, पहिले मला जो पण डेटा आहे त्याला डेटा फ्रेम मध्ये टाकावं लागेल. सो सो न्यू हाऊस म्हणतो आपण, नवीन घर घ्यायचंय म्हणून. त्याच्यासाठी आपण प्रेडिक्शन काढतोय, लेट इट बी. सो PD डॉट डेटा फ्रेम, याला आपण छानपैकी डिक्शनरी मध्ये पुट करूया. आता आपल्याला काय काय डेटा पाठवतोय आपण, सो हा डेटा पाठवतोय. सो लेट्स ग्रॅब दिस. की नेम सेम पाहिजे, जे की नेम इथे ते खाली सेम ऍज इट इज पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो लेट्स हिअर. पहिलं काय आपलं स्क्वेअर फीट. सो मी इथे काय करणार आहे, लेट्स रिमूव्ह दिस इज. हा इथे काय, आता एक स्क्वेअर फीट काय की आपला डेटा कशात आहे स्क्वेअर फीटचा, याच्यामध्ये. सो पुट करून टाकला आपण डेटा. नेक्स्ट काय आपला बेडरूम्स. ठीक आहे, नेक्स्ट इज आवर बेडरूम्स. बेडरूम्स मध्ये पण काय, अगेन बेडरूम्स इज की, आणि BD रूम हा काय आपला डेटा. अगेन बाथरूम साठी पण आपली ऍज इट इज की आहे. ठीक आहे, इथे पण काय पुट करावं लागेल, बाथरूम. येस, त्याच्यानंतर युअर एज. एज साठी काय घेतलं आपण, स्मॉल AGE. and the last one is location score. ओके, इथे लिस्ट लागणार नाहीये.
ठीक आहे, लोकेशन स्कोर. आणि इथे काय पुट करणार आहे आपण? LS. झाली तुमची डिक्शनरी एकदम परफेक्ट. ओके. आणि कशात कन्वर्ट करतो आपण? डेटा फ्रेम मध्ये. आता इथे काय करायचं आपल्याला? आपल्याला इथे फक्त प्रेडिक्टेड प्राइस काढायची आहे. न्यू प्रेडिक्टेड प्राइस. ठीक आहे, तर खूप मोठा झाला आहे तो व्हेरिएबल. आणि आता इथे काय करणार आहे आपण? युजर कडून जो डेटा घेतला आहे तो डेटा कशामध्ये? न्यू हाऊस. येस, कशात आहे? न्यू हाऊस या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, हा डेटा एंडला काय करायचं आपल्याला? सिम्पली वी हॅव टू प्रिंट दिस डेटा. प्रिंट युअर न्यू. ठीक आहे, हाऊस एस्टिमेशन इज. ते स्ट्रिंग फॉर्मॅट वापरून घेऊया. ठीक आहे, ह्याच्यात काय टाकणार आहे आपण? सिम्पली न्यू प्रेडिक्टेड प्राइस. ठीक आहे, येस. आता ही प्रेडिक्टेड प्राइस पण जर लेट्स रन दिस, त्याच्यामध्ये एक छोटासा इश्यू यायला पाहिजे. ओके, आता माझा ग्राफ ओपन झालाय, तिथे कोड अटकून गेलाय. ठीक आहे, मी ग्राफ क्लोज करतोय आता. हा बघा, त्यांनी लगेच डेटा विचारलं, स्क्वेअर फीट मध्ये काय टाकूया वगैरे वगैरे. इट इज आस्किंग मी. आता या केसमध्ये आपण काय टाकूया? रॅन्डम व्हॅल्यूज पुट करूया. ओके, सो लेट्स सी, 1800 टाकून देऊया इथे. त्यानंतर नंबर ऑफ बेडरूम्स 4 बेडरूम्स, मोठा एरिया आहे. तर नंबर ऑफ बाथरूम्स 3 बाथरूम्स. असं करून चला 5 वर्ष घेऊया. स्कोर लेट्स सी, थोडा चांगला एरिया आहे. नाही, बघा काय दिलं त्यांनी? प्राइस एस्टिमेशन 36,4116. ठीक आहे, यावेळी तुमचं एस्टिमेशन आलं. जर तुम्हाला हे ब्रॅकेट नकोय, हा ब्रॅकेट नकोय, त्या केसमध्ये काय करायचं? ब्रॅकेट काढायसाठी इथे पुट करायचं आणि एकच व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये, तर 0th इंडेक्स म्हणायचं. सो हे ब्रॅकेट दिसणार नाही. सो लेट्स सी अगेन. लेट्स रन दिस. लेट मी क्लोज द ग्राफ. ग्राफ क्लोज केला, त्याच्यानंतर 1500 इंटू 3 इंटू 2 इंटू 6. तर काय अजून? लोकेशन स्कोर देऊया 5. आलं विदाउट स्क्वेअर ब्रॅकेट. सो दिस इज द प्राइस. अजून याच्यात काय करू शकतो? आपल्याला सपोज एवढे नंबर्स नकोय, पर पैशामध्ये आपण तर बघणार नाहीये, तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं? इथे स्ट्रिंग फॉर्मॅटिंग करायची. कशी? इथे .2f टाकायचं. 2f म्हणजे काय? ते तुमच्या 2च व्हॅल्यू दिसतील. राऊंड ऑफ पण करू शकता आपण. राऊंड फंक्शन शिकलोय बघा आधी, ते पण तुम्ही युटिलाइज करू शकता. लेट्स रन दिस लास्ट टाइम. ठीक, आता बघा इथे परत लेट्स क्लोज द ग्राफ. 1700 नंतर 6 2 5 5. हे आता 2च व्हॅल्यू इथे दिसतात. ठीक आहे, लाईक दिस यू कॅन डू द प्रोजेक्ट. आता इथे मी युजर कडून डेटा घेतलाय. पुढे जाऊन हाच डेटा कोणाकडून घ्यायचा? कशा थ्रू घ्यायचा? आपल्याला टिकेंटर थ्रू घ्यायचा आहे. टिकेंटर शिकले तुम्ही ऑलरेडी. तर हा डेटा एंट्री विजेट मध्ये घ्यायचा आहे. आणि प्रेडिक्ट एक्झिक्युशन साठी काय करायचंय? की द्यायची. त्या कीवर क्लिक केलं, प्रेडिक्ट नावाची की बनवून द्यायची. प्रेडिक्ट डेटा. लगेच तुमचा डेटा काय झाला पाहिजे? प्रेडिक्ट झाला पाहिजे. ओके, यावेळी तुम्ही हाऊस प्रेडिक्शनचं डायरेक्ट पूर्ण प्रॉपर सॉफ्टवेअर बनवू शकता. ओके, सो हा जो कोड आहे, आय एम गोइंग टू शेअर दिस ऑन द ग्रुप. ओके, याच्या थ्रू एकदा जा, चेक करा की तुम्हाला काय काय ऑप्शन्स आहे, कोणत्या वेने तुम्ही तुमचा प्रोजेक्ट करू शकता. ठीक आहे, आता ज्यांचा हा प्रोजेक्ट आहे त्यांनी काय नाही करायचंय, तर त्यांनी हा डेटा सेटने यूज करायचा आहे. डेटा सेट प्रॉपर सर्च करा, मोठा सर्च करा. येस,
आणि एवढाच कोड नाही लिहायचा आहे, तुम्हाला साईड बाय टेस्टिंगचे पण कोड्स ठेवायचे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, प्रत्येक अल्गोरिदमचं जे पण अॅक्युरेसी आहे ती प्रेडिक्ट केली आपण. ओके, समजलंय? कोणाला काही डाऊट आहे का? येस, एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट? कोमल, तुमचा एरर झालाय का सॉल्व? येस, एरर कुठे लक्षात आलाय का कोमल? ओके, जी कोडची फाईल आहे ती मी ऑलरेडी शेअर केली आहे, त्याच्या थ्रू एकदा बघा. ओके, येस, ऑलरेडी डेटा सेट तर शेअर केलेलाच आहे. सो कोड रन करून बघा, त्याच्यासोबत एक्सपेरिमेंटेशन करून बघा, स्टॅक प्लॉट करून बघा प्रत्येकाचा. ठीक आहे, सो विल स्टॉप हिअर. जस्ट अ सेकंड, कोणी जायचं नाहीये. लेट मी टेक द अटेंडन्स. ओके, थँक्यू.